पण गिरणी कामगारांचं टोळ पुसायला, गिरणी कामगारांचं टोळ पुसायला एकमेव उभा अण्णा भाऊ होता. गिरणी कामगारांचं टोळ पुसायला एकमेव उभा अण्णा भाऊ. गिरणी कामगारांचं टोळ पुसायला एकमेव माझा अण्णा भाऊ होता. गिरणी कामगारांचं टोळ पुसायला एकमेव माझा अण्णा भाऊ होता. गिरणी कामगारांचं टोळ पुसायला एकमेव उभा अण्णा भाऊ होता. कामगारांचं टोळ पुसायला एकमेव उभा अण्णा भाऊ होता. पारगावच्या आमच्या की ज्यांची खरी येडेश्वरीवर भक्ती आहे आणि त्यांनी माझी देखील भक्ती केलेली आहे अशा आमच्या आरूच्या मम्मी यांनी 5,000 रुपये बक्षीस देऊन सन्मानित केलं. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. गिरणी कामगारांचं टोळ पुसायला आणि जी माझी शिष्य आहे त्यांची मुलगी आरू, तिने मला चांदीचं ब्रेसलेट आता तुमच्या समोर सत्कार केला. सर्वांनी तिच्यासाठी असंच उत्तर प्रेम या सर्व कलाकार मंडळींचं मिळत राहू ही सदिच्छा व्यक्त करतो. तसेच आपले ढोलकी सम्राट अर्जुन भैया यांना आमचे मित्र वडवणी टायगर ग्रुप तालुका अध्यक्ष यांच्याकडून देखील 500 रुपये बक्षीस झालेले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्या कौतुकासाठी. मिल मजुरांचं होत, मिल मजुरांचं मुंबईचं गिरण गाव, मिल मजुरांचं मुंबईचं गिरण गाव आदराने घेत या अण्णा भाऊचं नाव. आदराने घेत या अण्णा भाऊचं नाव. आदराने घेत या अण्णा भाऊचं नाव. बघा, पोट भरण्याच्या दिशेनं भल होण्याच्या आशेनं, पोट भरण्याच्या दिशेनं भले होण्याच्या आशेनं, अण्णांच्या लिखाणात तो प्रभाव होता. अण्णा भाऊंनी जे व्यथा पाहिली तीच लिखाणात काढली म्हणून सांगायचं. अण्णांच्या लिखाणात प्रभाव होता. पण गिरणी कामगारांचं टोळ पुसायला, गिरणी कामगारांचं टोळ पुसायला एकमेव उभा अण्णा भाऊ होता. गिरणी कामगारांचं टोळ पुसायला एकमेव उभा अण्णा भाऊ होता. तुम्हाला माहित नाही तो सांगतोय बरं का मी.
कामगारासोबत त्यांनी स्वतः काम केलं. कामगारासोबत त्यांनी स्वतः काम केलं. सार डोळ्यानं बघून पोवाड्यात लिहिलं. सार डोळ्यानं बघून पोवाड्यात लिहिलं. सार डोळ्यानं बघून पोवाड्यात लिहिलं. दुःख कामगारांचं जाणून सार जगा पुढं आणून. कामगाराचं जाणून सार जगा पुढं आणून. दुःख कामगाराचं जाणून सार जगा पुढं आणून. दफावर क्रांतीचा तो भाव होता. दफावर क्रांतीचा तो भाव होता. गिरणी कामगारांचं डोळ पुसायला. गिरणी कामगारांचं डोळ पुसायला एकमेव उभा अण्णा भाऊ होता.